नाशिक शहरातील खड्ड्यांच्या मुद्द्यावरती ठाकरेंची शिवसेना आपल्याला आक्रमक झाल्याचं पाहायला मिळतंय. उद्या नाशिक महानगरपालिकेतील नगरसेवक त्याचबरोबर ठाकरेंच्या शिवसेनेचे पदाधिकारी असतील यांच्या वतीनं उद्या नाशिक महानगरपालिकेमध्ये आंदोलन केलं जाणार आहे. विशेष महासभेचं आयोजन केलं जात नसल्यामुळे खड्ड्यांच्या मुद्द्यावरनं आता पुन्हा एकदा ठाकरेंची शिवसेना आपल्याला आक्रमक झाल्याचं पाहायला मिळतंय. आपल्यासोबत नाशिक महापालिकेतील गटनेते केशव पोरजे आहेत. त्या आपण उद्या नाशिक महापालिकेमध्ये आंदोलन ठेवलेलं आहे. बरोबर आहेत, कारण की वारंवार महापौरांना व आयुक्तांना आम्ही पत्र व्यवहार केला आणि समक्ष देखील महापौरांना भेटलो की तुम्ही लवकरात लवकर विशेष महासभा काढा, कारण की त्यांनी मागच्या 2 महासभेमध्ये तसं रुलिंग देखील दिलं की लवकरच खड्ड्यां व पाण्याच्या विषयांवरती विशेष महासभेचं आयोजन केलं जाईल. पण ते फक्त कागदावरच राहिलं. म्हणून यांना जाग आणण्यासाठी उद्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने या ठिकाणी राजीव गांधी भवनच्या पायऱ्यावरती बसून सर्व नगरसेवक आंदोलन करणार आहेत. आंदोलनाचं स्वरूप काय असणार आहे? आंदोलनाचं स्वरूप हेच असणार आहे की खड्ड्यांमध्ये जे 3 लोक मृत्युमुखी पडले, सर्वप्रथम या तिन्ही लोकांना श्रद्धांजली वाहण्यात येणार आहे. त्यानंतर आमची मुख्य मागणी आहे की तुम्ही एकाच परिवाराला 10 लाख रुपये दिले, त्याबद्दल आम्ही तुमचे आभार मानतो. पण बाकीच्या 2 परिवाराला का बरं तुम्ही आजही मोबदल्यापासून वंचित ठेवलं, ती आमची प्रमुख मागणी राहणार आहे की त्या परिवाराला देखील मोबदला मिळाला पाहिजे. खरं तर आपण कालपासून देखील शहरामध्ये स्वाक्षरी मोहीम जी आहे ती आपल्या पक्षाच्या माध्यमातून सुरू केलेली आहे. उद्या देखील आपण आंदोलन करतायत. कारण की नाशिककर प्रचंड हाल व वेदना काढत आहेत. पाऊस पडला की लगेच खड्डे आणि पाऊस उघडला की मातीनं ते खड्डे बुजवले जातात. हा प्रचंड भ्रष्टाचार चालू आहे, खड्ड्यांचा भ्रष्टाचार. म्हणजे लोक म्हणतात की नाशिकमध्ये फार खड्डे, तर मी असं म्हणेल की नाशिकच खड्ड्यांमध्ये आहे आता. आणि खड्डे बुजवले जातात मातीने, एक पाऊस आला की पुन्हा खड्डे पडतात. म्हणून आता आम्ही उद्या जो आंदोलन करत आहोत त्याच्यात विशेष महासभेची मुख्य मागणी आहे. तिची जर त्यांनी तारीख डिक्लेअर केली नाही तर लवकरच शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने नाशिक महानगरपालिकेवर प्रचंड असा मोर्चा काढण्यात येणार आहे. नक्कीच आपण जर बघितलं तर खड्ड्यांच्या मुद्द्यावरती ठाकरेंची शिवसेना आक्रमक झालेली आहे. नाशिक शहरातील नागरिकांना देखील प्रवास करत असताना खड्ड्यांमधून मोठी कसरत करावी लागते. जर विशेष महासभा जर त्यांनी ठेवली नाही, त्याची तारीख कळवली नाही, तर एक मोठ्या स्वरूपाचं आंदोलन करू, नाशिक महापालिकेवरती मोर्चा काढू, अशा पद्धतीचा इशारा थेट ठाकरेंच्या शिवसेनेचे गटनेते केशव पोरजे यांच्याकडून देण्यात आलाय. पवन येवले, TV9 मराठी, नाशिक. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.